जय शिवराय मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थी पात्रतेचे निकष बदलले जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर आज 29 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 17 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी म्हणून निवड करत असताना काही लक्ष्यांक निश्चित करण्यात आलेले काही निकष निश्चित करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये शहरी भागामधील 2011 मध्ये 59,000 रुपये कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सादर केलेले पात्र लाभार्थी, तर ग्रामीण भागामध्ये 44,000 रुपये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सादर केलेले लाभार्थी हे पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आलेले होते आणि याच निकषामध्ये काही बदल करण्याच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचाच अभ्यास करण्यासाठी 29 एप्रिल 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत जे काही केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य जे शिल्लक राहतं हे केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा अन्नधान्य 100% खर्ची पडेल याबाबत 17 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणं हा एक उद्देश ठेवून आणि याचबरोबर इतर काही निकष ठरवण्याकरता शासनाच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई हे अध्यक्ष असतील, सहसचिव, उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई, सहसचिव उपसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, सह उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई आणि उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती हे सदस्य सचिव असणार आहेत आणि या समितीच्या माध्यमातून इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास केला जाणार आहे। त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठीच्या योजनेच्या निकषामध्ये काय बदल करणं उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित केले जाणार आहेत। या समितीच्या बैठका नियमित घेण्यात येतील आणि याच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित काय असावेत याबाबतची तपासणी केली जाईल आणि याचा अहवाल राज्य शासनाला येत्या 2 महिन्यामध्ये सादर केला जाईल आणि या समितीच्या माध्यमातून जे निकष सुचवले जातील, जी उत्पन्नाची मर्यादा सुचवली जाईल ती या प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्याच्या पात्रतेसाठी ठरवली जाईल, ज्याच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी या समितीला देण्यात आलेला आहे आणि या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून अहवाल सादर केल्यानंतर या शासन निर्णयामध्ये बदल करून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्रतेसाठी नवीन निकष लागू केले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जो आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळू शकते। धन्यवाद।